आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे। आवादा कंपनीकडून खंडणी घेण्यासाठी धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाली होती। या बैठकीमध्ये काय ठरले याचा तपशील बाहेर यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे खंडणी प्रकरणातही धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे। पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे अडकणार। खंडणीसाठी सरकारी बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप। राजीनाम्यानंतर खंडणी प्रकरणाच्या चौकशीला वेग येणार। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचं मूळ कारण असलेल्या आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। धनंजय मुंडेंच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत धनंजय मुंडेंची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय। या बैठकीत 2 कोटी रुपयांच्या खंडणीबाबत चर्चा झाल्याचा दावाही धसांनी केलाय। राजीनामा घेऊन नुसतं थांबणार नाही। सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे तर खंडणीमुळे घडलेली। तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वाय भासे, महाराजा, गहाराजा, आणखी काही लोक आहेत आणि एक विनंती केलेली ह्या सगळ्यांचे CDR चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असेल तर त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। आवादा कंपनीकडून खंडणी वसुली केली जात होती। त्या खंडणी प्रकरणातून आवादाच्या साईटवरील सुरक्षा रक्षकांना मारहाण करण्यात आली। या मारहाणीला झालेल्या विरोधातून संतोष देशमुखांची हत्या झाली। या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग आढळल्यास त्यांचं राजकीय भवितव्यही अंधारमय होण्याची दाट शक्यता आहे। ओम देशमुखसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।